सरसेनापती संताजी घोरपडे यांचं जर नाव घेतलं तर मोठ्याच्या मोठ्या सरदाराला अक्षरशः घाम फुटायचा. कारण संताजी इसवी सन 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जो इतिहास घडवला तो इतिहास मराठ्यांसाठी उच्चाच्या उंच टोकावर जाऊन पोचला होता. सरसेनापती संताजी घोरपडे याच्या जिवंत काळामध्ये मुघलामध्ये याचा दरारा असा पसरला होता की मुघल सैन्याचे घोडे जर पाणी प्यायला नदीत उतरले तर त्या नदीमध्ये सरसेनापती संताजी घोरपडे यांचा चेहरा दिसायचा. एवढं असून सुद्धा एका युद्धामध्ये मुघल सरदार कासिद खान संताजीच्या भीतीमुळे स्वतःला फासावर लटकवला. पण अशा शूर मावळ्याचा कसा दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्वागत आहे तुमच्या लाडक्यावरच्या यूट्यूब चॅनलवरती RJ फॅक्ट्स. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल पे सेट करा. चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. इसवी सन 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यातले सर्व मराठे संपले असे दृश्य असताना संताजी घोरपडे धनाजी जाधव यांनी आपल्या हिमतींनी मुघल सल्तनतला लढा दिला. एवढं नव्हे तर हे दोन्ही मावळे मुघल साम्राज्याला पुरून देखील उरले. पण जसं जसं संताजी आणि धनाजीला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळू लागलं तेवढ्यात सेनापतीच्या पदावरून वाद निर्माण होऊ लागले. संताजी आपल्या शत्रूला एकदम निश्चयपणे मारण्यात पटाईर होते. तसेच त्यांना सेनेमध्ये शिस्त आणि मराठ्यांमध्ये धाडस हे त्यांना पाहिजेच होते. आपल्या राजांसोबत कसं राहायचं आणि युद्ध कसं लढायचं हे आपल्या सरसेनापती संताजी घोरपडे शिकवतात आणि सर्व मराठे एकत्र करून चालायचं ही पद्धत धनाजी जाधव यांची होती. सुरुवातीला राजाराम महाराज आणि प्रल्हाद निराजे या दोघांचे चांगले काम बघितल्याने संताजी आणि रामचंद्र पंत अमात्य त्यांच्याकडे पन्हाळा आणि विशालगड, धनाजी आणि शंकराजी पंत सिंहगड इतराची व्यवस्था केली. सुरुवातीला संताजी आणि धनाजी यांनी औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला केला, परंतु औरंगजेबाने लगेच जागा बदलली. तो त्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला. त्यानंतर ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं त्या मुकरब खानाला पण संताजींनी पन्हाळ्याच्या किल्ल्यामध्ये अत्यंत बेदम मारलं आणि त्या संताजीच्या केलेल्या वारामुळे त्या मुकरब खानाचा पुढे जाऊन मृत्यू झाला आणि त्याच्या आधी आदिलशाह संपल्यावर सर्जा खानाला देखील पराभूत केलं आणि त्यानंतर संताजींनी हिम्मत खानाला देखील आडवा तिडवा लोळवला. मग संताजींनी कासिद खानाला डोडेरीच्या किल्ल्यामध्ये अडकवले असताना तेव्हा कासिद खानाने संताजीचे क्रूरपणाचे किस्से ऐकल्यावर संताजीच्या भीतीमुळे कासिद खानाने किल्ल्यावर स्वतःला फासावर लटकावून आत्महत्या केली. परंतु त्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी वतन देण्याची पद्धत बंद केली होती. त्याच्यामुळे कणोजी शिर्के आजोजी अशी मातबर मावळे 1689च्या आधीपासून मुघलाच्या खांद्याला खांदा देऊन उभे होते. त्यामुळे राजाराम महाराजांनी आणि प्रल्हाद निराजेंनी या लोकांना आकर्षित करण्यासाठी वतन देण्याची पद्धत चालू केली होती. याच गोष्टीचा संताजी घोरपडे यांना प्रचंड राग होता. संताजींनी वेदूरच्या किल्ल्यामध्ये राजाराम महाराजांसोबत या गोष्टीचा वाद घातला. त्यावेळेस संताजी बिना परवानगी घेता तिथून निघून गेले. या गोष्टीचा राजाराम महाराजांना प्रचंड राग होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळापासून प्रल्हाद निराजे आणि संताजी घोरपडे याचं पटत नव्हतं आणि त्याचा वच प्रल्हाद निराजेंनी काढला. त्यांनी राजाराम महाराजांच्या कानामध्ये अशा काही गोष्टी भरल्या. या गोष्टी पाहिली लगेच राजाराम महाराजांनी संताजीला सेनापतीच्या पदावरून दूर केलं आणि धनाजीला निवृत्त केलं. मग धनाजीचा पाठलाग चालू केला. सुरुवातीला संताजीचा पगडा भारी असला तरी हळूहळू करून संताजीचं सैन्य मातबर सरदार देखील संताजींना सोडून जाऊ लागलं. त्यात नागोजीचा मेहुणा अमृत निंबाळकरला हत्तीच्या पायी देण्यात आलं. त्यामुळे नागोजी चांगला चिडला आणि मग निशस्त्र संताजीला त्यांनी फलटण जवळ शिखर शिंगणापूरच्या डोंगरामध्ये त्यांनी जागीच ठार मारले. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ बघूया.